भाजपचे नेते राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेलीवरती दादर रेल्वे स्थानकावरती हल्ला करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गुंड पाठवून हा हल्ला केला असल्याचा आरोप प्रथमेश तेलीने केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नितेश राणेंसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र काल रात्री प्रथमेश तेली कोकण कन्या एक्सप्रेसने कणकवलीला जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात आले। त्यानंतर 2 अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला त्यांच्यावर केला असा आरोप प्रथमेश तेलीने केलेला आहे। या हल्ल्यामध्ये प्रथमेश यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। दरम्यान रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे, तर सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू आहे। कालपासून माझ्याबद्दल प्रथमेश कुठे आहे आणि सध्या तिची लोकेशन काय आहे ह्याबद्दलची चौकशी कणकवली माझ्या मित्रांकडे चालू होती आणि कालपासून ह्याचे माझ्याकडे असंख्य फोन आलेले होते की जिथं कुठे आहे सांभाळून राहा, कारण काहीतरी विचित्र घडण्याची शक्यता आहे। आणि बरोबर आजच्या दिवशी 5 वर्षापूर्वी याच नितेश राणेने माझ्यावर हल्ला केलेला, मी कॉलेजमध्ये असताना, सिडनेम कॉलेजमध्ये असताना, आणि पण त्यावेळी त्याला ते फावलं, कारण आम्ही एकत्र होतो, साहेबांना त्रास नको म्हणून आम्ही तो विषय वाढवला नाही।